उठल्यापासून एवढ्या कन्फ्युजन मध्ये की होळी कधीची आहे, कब है होली, होली कब है, कब है होली, कब? सेम गब्बर सिंग सारखी सकाळपासून मी कन्फ्युज होती. नंतर मला संध्याकाळी माहित पडलं की होलिका दहन आजची आहे आणि मी घरी येऊन बघते तर माझी मम्मी सुद्धा आली होती. आणि मम्मी आली म्हणजे पुरणपोळी तर बनणारच आहे होळीच्या दिवशी. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे रिच्युअल्स खूप छान आहे. काही असलं म्हणजे पुरणपोळी बनणं म्हणजे बनणंच आहे घरी. मला पुरणपोळी तर बनवता नाही येत, पण मला भजे बनवता येतात. तेवढी मी माझ्या मम्मीला हेल्प केली. नंतर मी नैवेद्यासाठी ताट वगैरे काढलं आणि तुम्ही बघू शकता आज माझ्या घरी पंचपक्वान होतं, म्हणजे आज पोट भरून जेवण होणार. जे 8 दिवस मी जेवली नाहीये सर्व कसर आज मी काढणार आहे. मग आम्ही रेडी वगैरे झालो आणि खाली पूजा करायला जात आहे होलिका दहनची. आणि मी खाली बघितलं तर होळी सुद्धा पेटली होती. मग आम्ही पटकन रेडी वगैरे झालो आणि ताट वगैरे काढलं पूजाचं. आता आम्ही निघत आहे खाली. कुठे जायचं असलं तरी माझ्या घरचे लवकर निघतच नाही, ओरडून ओरडून थकून जातो माणूस. मग बाहेर आमच्या शेजारचा मुलगा उभा होता, त्याने गाठी वगैरे गळ्यात घातली होती आणि खूप मटकत होता. माझी मम्मी कितीही थकली असली तरी ती एक बी रिच्युअल सोडत नाही. तिला प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीने सर्व सेलिब्रेट करायला पाहिजे. आणि मग होलिकाची पूजा वगैरे केली, प्रदक्षिणा घातल्या. मी सुद्धा प्रदक्षिणा वगैरे घालून घेतल्या आणि मग नारियल वगैरे टाकलं होलिकामध्ये. आणि देवाला म्हटलं सर्व आजार आणि सर्व दुःख जाऊ दे, सुख समृद्धी राहू दे घरात. आणि मग घरी आलो, गरमागरम भजे काढले. काढता काढता मी सुद्धा खाऊन घेतले. खूप जोरात भूक लागली होती आणि नंतर बसलो आम्ही सर्व जेवण करायला. माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला हॅपी होली.